आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट यातील टाईप नंबर 4 रिलेशन बिटवीन EGK यावरील आधारित न्यूमरिकल नंबर 9 पाहणार आहोत. जो काही गिव्हन डाटा आहे तो आपण या क्वेश्चन मध्येच लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. फॉर अ गिव्हन मटेरियल यंग मॉड्युलस कॅपिटल E ने डिनोट करतो 110 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड शेअर मॉड्युलस म्हणजेच काय असतं, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी ने डिनोट करतो 42 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फाइंड द बल्क मॉड्युलस, आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले, बल्क मॉड्युलस के अँड लॅटरल कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ राऊंड बार. राऊंड बार म्हणजेच काय, डायमीटर असणार आहे आणि चेंज इन डायमीटर, लॅटरल कॉन्ट्रॅक्शन चेंज इन डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ऑफ 37.5 mm डायमीटर दिलेलं आहे 37.5 mm अँड 2.4 मीटर लेंथ आपल्याला कॅपिटल एल 2.4 मीटर दिलेलं आहे. वेन स्ट्रेच्ड बाय 2.5 mm म्हणजे चेंज इन लेंथ आपल्याला 2.5 mm दिलेलं आहे. वेन सब्जेक्टेड टू एन ॲक्सियल लोड. तर न्यूमरिकल मध्ये आपल्याला E आणि G दिलेला आहे. तर रिलेशन बिटवीन EG वापरून आपण काय करू शकतो, म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर व्हॅल्यू फाइंड आउट करूया. रिलेशन बिटवीन EG काय असतं, E इज इक्वल्स टू 2G ऑफ 1 प्लस म्यू. आपल्याला यातली म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. जो काय गिव्हन डाटा आहे तो पुट करूया. यंग मॉड्युलस E किती दिलाय, 110 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असतं, पास्कल असतं. आणि गिगा पास्कलचं न्यूटन पर एम स्क्वेअर कसं करत असतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होतं, गिगा पास्कलचं न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये होत असतं. हे सर्व युनिट कन्व्हर्जन इन सॉल्व या नावाचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण पाहिले. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. मग गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय असतं, गिगा पास्कलचं आपण काय करूया, न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट करूया. कसं करणार, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं की गिगा पास्कलचं न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट होतं. टू ॲज इट इज. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी दिलेला आहे, शेअर मॉड्युलस किती आहे तो सुद्धा सेम. गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय, पास्कल. गिगा पास्कलचं आपल्याला कसं लागतं, न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये लागतं. दिलेली व्हॅल्यू किती आहे, 42. त्याला इंटू 10⁻³ केलं काय होणार, गिगा पास्कलचं न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होणार. सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 प्लस म्यू. कॅल्क्युलेट करूया. 110 इंटू 10⁻³ इज इक्वल ट्वाइस ऑफ, हे करूया 2 इंटू 42 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 84,000 आलं. ब्रॅकेटमध्ये 1 प्लस हे इकडं ह्या ब्रॅकेटला 84,000 काय इंटू या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच 1 प्लस म्यू इज इक्वल टू 110 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 84,000. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 110 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 84,000. किती आन्सर आलं, 1.309. ह्या म्यूला इकडे 1 काय प्लस आहे, त्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, मायनस. म्हणजेच म्यू इज इक्वल टू 1.309 मायनस 1. यातून 1 मायनस केल्यानंतर आन्सर किती येणार, 0.309. आणि पॉइझन रेशो म्यूला युनिट असतं का, नसतं. इथं आपल्याला यंग मॉड्युलस ई माहित आहे, पॉइझन रेशो म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. मग रिलेशन बिटवीन ई के वापरून काय करूया, बल्क मॉड्युलस के ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. रिलेशन बिटवीन ई के काय असतं, इज इक्वल टू थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस. व्हॅल्यू पुट करूया. यंग मॉड्युलस ई गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच गिगा पास्कलचं काय करायचं आहे, न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ करूया. 3 ॲज इट इज. बल्क मॉड्युलस के फाइंड आउट करायचा ॲज इट इज 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केली की ती 0.309. कॅल्क्युलेट करूया. सर्वप्रथम काय करूया, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 1 मायनस ट्वाइस ऑफ 0.309 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 110 इंटू 10⁻³ इज इक्वल टू थ्राइस के ऑफ, किती आन्सर आलं आपलं, 0.382. केला इकडे 3 आणि हे ब्रॅकेट काय इंटू ह्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजे के इज इक्वल टू 110 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय थ्राइस ऑफ 0.382 इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 110 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 0.382 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. आन्सर किती आलं, 95.986
इंटू 10⁻³ बल्क मॉड्यूलस स्केच युनिट काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर. अजून आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय लॅटरल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे चेंज इन डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. चेंज इन डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करावं लागेल. मग लॅटरल स्ट्रेन कोणत्या फॉर्म्युल्यात असते पॉइझन रेशो म्यू इज इक्वल टू काय असतं ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. लॅटरल मध्ये काय येणार चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर आणि लिनियर मध्ये काय येणार चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. पॉइझन म्यूची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे तर सर्व व्हॅल्यू पुट करूया यामध्ये. म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.309 इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन म्हणजेच काय असणार चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर डिवायडेड बाय लिनियर म्हणजेच काय असणार आहे चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. ज्या ज्या व्हॅल्यू माहिती आहेत त्या पुट करूया. काय होणार 0.309 इज इक्वल टू चेंज इन डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे. ओरिजिनल डायमीटर त्यांनी दिलेला आहे किती आहे तो 37.5 ऑलरेडी एम एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही डिवायडेड बाय चेंज इन लेंथ दिलेले आहे का दिले 2.5 mm ऑलरेडी एम एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ दिलेलं आहे 2.4 मीटर मध्ये दिलंय 2.4 मीटर मध्ये. मीटरचं एम एम कसं करतो दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होतं मीटरचं एम एम होतं. ही ब्रॅकेट इकडे काय डिवाइड आहे इकडे त्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजेच बघा चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय 37.5 इज इक्वल टू ही ब्रॅकेट सॉल्व्ह करून काय होणार इकडं इंटू होणार. इथं लिहूया आपण 0.309 ऑफ 2.5 डिवायडेड बाय 2.4 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ऑफ ऑल हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 2.5 डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये 2.4 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं इंटू 0.309. आन्सर किती आलं याचं 1.041667 इंटू 10⁻³ इंटू हे किती आहे 0.309 इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 3.218 इंटू 10⁻⁻⁴. 37.5 इकडे चेंज इन डायमीटरला काय डिवाइड आहे त्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजे फक्त इथं चेंज इन डायमीटर राहणार आणि हे डिवाइड 37.5 इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार. सॉल्व्ह करूया. देअरफॉर चेंज इन डायमीटर इज इक्वल टू हे कॅल्क्युलेट करूया 3.218 इंटू 10⁻⁻⁴ इंटू 37.5 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 0.012 आणि चेंज इन डायमीटरचं युनिट काय असणार आहे एम. न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे बल्क मॉड्युलस के फाइंड आउट केलं त्याचप्रमाणे लॅटरल कॉन्ट्रॅक्शन चेंज इन डायमीटर आपण फाइंड आउट केलेला आहे. आतापर्यंतच्या न्यूमेरिकल मध्ये आणि या न्यूमेरिकल मध्ये डिफरंट एकच आहे की इथं आपल्याला युनिट त्यांनी कसं दिलंय गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आतापर्यंत काय करायचे आपल्याला गिगा पास्कल द्यायचे परंतु आपलं कन्फ्युजन करण्यासाठी त्यांनी इथं काय केलेलं आहे गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर एक ट्विस्टेड युनिट आपल्याला दिलेलं आहे. काय घाबरायची गरज नाही. व्यवस्थित अभ्यास केला की या गोष्टी ऑटोमॅटिक जमू लागतात आपल्याला. तर गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असतं गिगा पास्कल असते. त्यामुळे गोंधळून जायची काही गरज नाही. सर्व ए टू झेड युनिट कन्व्हर्जन इन सॉम या नावाच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड युनिट कन्व्हर्जन पाहिलेले त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. जर या व्हिडिओच्या रिलेटेड काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चाला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून जर आपल्या कट्टाईनस या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.